नमस्कार मुलांनो. आज आपण शिकणार आहोत डीप लर्निंग. डीप लर्निंग काय असते? डीप लर्निंग कम्प्युटरला ह्युमन सारखं गोष्टींना शिकवते. ठीक आहे. तर आज आपण शिकणार आहोत डीप लर्निंग म्हणजे काय असते, न्यूरल नेटवर्क आणि डीप लर्निंगचं कनेक्शन, रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग बद्दल माहिती आणि एक केस स्टडी करूया. ओके. चला स्टुडंट्स, मग आता सुरू करू. डीप लर्निंग काय आहे? डीप लर्निंग आपली एक AI ची ब्रांच आहे, जे की कम्प्युटरला कॉम्प्लेक्स गोष्टी शिकवते. ठीक आहे. आता तुम्ही एक प्रश्न विचारा की मशीन लर्निंग पण कम्प्युटरला शिकवते. ठीक आहे. मशीन लर्निंग जे असते ते सिम्पल असते ॲज कम्पेअर टू डीप लर्निंग. म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग जेव्हा तुम्ही एकत्र करता, तर तो एक कम्प्लीट ह्युमन ब्रेन बनतो. ओके. सो डीप लर्निंग काय आहे? डीप लर्निंग काय असते? डीप लर्निंग कम्प्युटरला शिकवते आणि डिसिजन घ्यायला मदत करते. कशासाठी? ह्युमन सारखे डिसिजन घ्यायला मदत करते. तर डीप लर्निंग जे आहे आणि मशीन लर्निंग ह्या दोन गोष्टी दोन्ही डेटावरून ट्रेन होतात. ठीक आहे, डेटावरून शिकतात. मशीन लर्निंग तुमचं फक्त टेक्स्च्युअल डेटा म्हणजे जे तुम्ही लिहिता तिथपर्यंत असते, आणि जे डीप लर्निंग मध्ये ते तुम्ही वाचता, ते तुम्ही बघता, ते सगळं त्याच्यामध्ये कव्हर करते डीप लर्निंग मध्ये. ठीक आहे. डीप लर्निंग जसं आता इथे बघा, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. लास्ट लेक्चर मध्ये जसं आपण आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क शिकलो होतो, काय असते? ह्युमन लाईक स्ट्रक्चर असते, ह्युमनच्या ब्रेन लाईक स्ट्रक्चर असते. ठीक आहे. जसं ह्युमनच्या ब्रेन मध्ये न्यूरॉन असतात, त्या प्रकारे आपल्याकडे आर्टिफिशियल न्यूरॉन असतात. आणि जेव्हा खूप सारे आर्टिफिशियल न्यूरॉन एका दुसरे जुडतात, त्याला आपण आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क बनतो. ठीक आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क काय असते? ह्युमनचा ब्रेनचा आपण डिजिटल वे मध्ये आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याच्याने AI शिकतो. तर ह्युमनची ब्रेन म्हणजे ह्युमन ब्रेन, AI ची ब्रेन म्हणजे न्यूरल नेटवर्क. सो डीप लर्निंग जे आहे ते न्यूरल नेटवर्कचा वापर करून गोष्टी शिकते. ठीक आहे, कॉम्प्लेक्स गोष्टी शिकते. ठीक आहे. काय म्हणत आहे? एनेबल्स मशीन टू सी, हिअर, अंडरस्टँड अँड रिस्पॉन्ड टू कॉम्प्लेक्स पॅटर्न. ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं होतं, डीप लर्निंग काय करते? न्यूरल नेटवर्कचा यूज करून त्या गोष्टी आपण बघतो म्हणजे इमेजेस, हिअर करतो म्हणजे ऑडिओ इनपुट, ऑडिओ म्हणजे जे तुम्ही ऑडिओ ऐकता, गाणे वगैरे ऐकतात ते सगळे, आणि त्या लोकांना त्याला अंडरस्टँड करते, त्याला अनालिसिस करून अंडरस्टँड करते, आणि त्यातले कॉम्प्लेक्स पॅटर्न जे असतात आपले, ते सगळं तो नोट डाऊन करतो. आपला डीप लर्निंग मॉडेल. ओके. त्याचे एक्झाम्पल आहे फेस अनलॉक, व्हॉइस असिस्टन्स, युट्यूब रेकमेंडेशन, जे तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघता ते सगळे. चला, आता आहे न्यूरल नेटवर्क, द ब्रेन ऑफ डीप लर्निंग. तर डीप लर्निंग हे जे कन्सेप्ट आहे, हे न्यूरल नेटवर्क वरती काम करतं. ओके. आता न्यूरल नेटवर्क काय आहे? न्यूरल नेटवर्क काय आहे? आपला ब्रेन इन्स्पायर्ड डिझाइन आहे. म्हणजे ह्युमन मध्ये जी ब्रेन असते आणि AI मध्ये जी ब्रेन असते, AI ची ब्रेनला आपण न्यूरल नेटवर्क म्हणतो. तर आपल्या सायंटिस्ट लोकांनी ह्युमनची ब्रेनची जी फंक्शनॅलिटी असते ती इम्प्लिमेंट करून आपण एक न्यूरल नेटवर्क बनवलं आहे. एका न्यूरल नेटवर्क मध्ये काय असतात? न्यूरॉन असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल न्यूरॉन. जेव्हा खूप सारे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले, खूप सारे जेव्हा आर्टिफिशियल न्यूरॉन एका दुसऱ्याशी जुडतात, त्याला आपण म्हणतो न्यूरल नेटवर्क. न्यूरॉन काय आहे? स्मॉल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. काय असते? इंटरकनेक्टेड इन लेयर्स, म्हणजे लेयर बाय लेयर असतात. जसं आपलं न्यूरल नेटवर्क मध्ये काय असते? इनपुट लेयर असते, हिडन लेयर असते, आउटपुट लेयर असते. ओके. तर ते हे लेयर बाय लेयर अटॅच असतात. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? पासिंग इन्फॉर्मेशन अँड लर्निंग फ्रॉम पॅटर्न्स इन डेटा. ज्या प्रकारे न्यूरल नेटवर्क कसं काम करते? न्यूरल नेटवर्क इनपुट एक्सेप्ट करते, चांगल्या गोष्टी अनालिसिस करते, आणि खराब गोष्टी, ज्या लेस इम्पॉर्टंट गोष्टी असतात, त्या इतक्या महत्वपूर्ण असतात, त्याला ते बाहेर पाठवते. ओके. आणि याच्यामध्ये मल्टिपल लेयर असतात. बस असं मी तुम्हाला सांगितलं, इनपुट लेयर असते, हिडन लेयर असते, आउटपुट लेयर असते. इनपुट लेयर आणि आउटपुट लेयर आपल्या दोन फिक्स लेयर असतात. हिडन लेयर मध्ये आपल्याकडे खूप सारे लेयर असतात, त्याच्याने अनालिसिस चांगलं होते.
त्याच्यानंतर आपण आता शिकून घेऊ डीप लर्निंग कसं काम करते. ओके. सो डीप लर्निंग मध्ये आपलं असते एक इनपुट. काय असतं सगळ्यात पहिले इनपुट स्टेज असते. ठीक आहे. इनपुट स्टेज म्हणजे आपण जे इनपुट देतो कुठल्याही मशीन कुठल्याही मॉडेलला एआय मॉडेलला एक असे असते ती पहिली स्टेज असते त्याला आपण म्हणतो इनपुट स्टेज. काय करते डेटा आपला एक्सेप्ट करते. तर डीप लर्निंग मध्ये कुठला डेटा एक्सेप्ट होईल इमेजेसचा व्हॉइसचा रेकॉर्डिंगचा. ओके. रेकॉर्डिंग म्हणजे व्हिडिओज ऑडिओ. ठीक आहे. मग प्रोसेसिंग लेअर म्हणजे आपल्या इथे हिडन लेअर येतं. हिडन लेअर काय करते काय करते अनालिसिस करते. ओके. चांगल्या गोष्टीचा अनालिसिस करते त्या डेटा जो आहे तो आपण दिलेला आहे त्याच्यामध्ये गुड डेटा असतो आणि एक बॅड डेटा असतो. बॅड डेटाला आपण साईडलाईन करतो गुड डेटावरती अनालिसिस करतो. चांगला डेटा जो असतो त्याच्याने काय असते लर्न करते स्पेसिफिक फीचर ते लर्न करून घेते. मग काय असते मग ते अनालिसिस करून करून मग काय असते हिडन लेअर कसं असते हिडन लेअर खूप सारे लेअर असतात. त्याच्यामध्ये काय होते त्याच्यामध्ये पॅटर्न्स आपले आयडेंटिफाय होतात पॅटर्न समजून घेते. ओके. त्याच्याने काय होते आपण जे कॉम्प्लेक्स गोष्टी जे इनपुट देतो आपण मॉडेलला ठीक आहे ते इझी वेनी ते इझी वेनी आपल्याला आउटपुट देते. ठीक आहे. मग आपली ही आउटपुट लेअर त्याच्यामध्ये जे सगळं अनालिसिस झालेलं आहे हिडन लेअर मध्ये. ओके. हिडन लेअर मध्ये जे आपलं अनालिसिस झालेलं आहे त्याचं ते आउटपुट असते. सो डीप लर्निंगचं वर्किंग सेम टू सेम आहे ऑलमोस्ट आपल्या न्यूरल नेटवर्कचं वर्किंग वर्किंग जे याच्याप्रमाणे. ओके. सो याच्यामध्ये 4 स्टेज असतात इनपुट स्टेज प्रोसेसिंग लेअर फीचर लर्निंग आउटपुट. 4 स्टेप्स असतात आपल्या डीप लर्निंगच्या वर्किंग मध्ये. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो डॉग रिकग्निशन. आता तुम्ही कम्प्युटरला तुम्हाला डॉग शिकवायचा आहे डॉगच्या बद्दल तुम्हाला शिकवायचं आहे. तुम्ही काय कराल डॉगचा फोटो ऍज एन इनपुट द्याल. त्याच्यानंतर काय होईल डॉगचा फोटो तो जाईल एक्सेप्ट होईल आणि तो जाईल हिडन लेयर्स मध्ये. हिडन लेअर मध्ये काय होईल डॉग कसा दिसतो डॉगला किती कान आहे कानाचे काय पॅटर्न आहे नाक कशी दिसते ठीक आहे डोळे कसे दिसतात त्याचं फर कसं आहे हे सगळ्या गोष्टी तो या हिडन लेअर मध्ये अनालिसिस होते. आणि त्याच्यानंतर मग आउटपुट येते आपल्याला की भाऊ हा आपला डॉग आहे. ओके. मग डीप लर्निंगचे अप्लिकेशन काय आहे मोबाईल फोन मध्ये काय आहे फेस अनलॉक आहे किंवा ते गुगल असिस्टंट तुम्ही वापरता असिस्टंट व्हॉइस असिस्टंट मध्ये पण डीप लर्निंग वापरलं जाते. ऍग्रिकल्चर मध्ये कसं वापरतो प्लांट प्लांट डिजीज डिटेक्शन मध्ये वापरतो. हेल्थ केअर मध्ये कसं वापरतो आपण हेल्थ केअर मध्ये आपण जे आपल्या एक्सरेच्या फोटोज असते किंवा जे आपण सर्जरी करताना डॉक्टर काय करतात मॉनिटर वरती ते बघतात. ठीक आहे. हे सगळं इथे डीप लर्निंग चा यूज असते. सेल्फ ड्रायव्हिंग कार मध्ये कसा यूज असते सेल्फ ड्रायव्हिंग कार मध्ये तुमचा जो कॅमेरा असतो तो कंटिन्युअसली पिक्चर्स कॅप्चर करतो किंवा व्हिडिओ घेत राहतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सपोज ह्युमन दिसला तर ह्युमन डिटेक्ट करेल कार स्लो होऊन जाईल. ठीक आहे. स्ट्रीट लाईट डिटेक्ट करेल तर बरोबर डिस्टन्स मेंटेन करून आपली कार चालत राहील. ठीक आहे. रस्ता जर रिकामा असला तर गाडीची स्पीड वाढणार. ठीक आहे. तर हे काय आहे आपले अप्लिकेशन झाले डीप लर्निंगचे. चला आता आपण एक डिफरन्स शिकून घेऊ डीप लर्निंग आणि मशीन लर्निंगचा. डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग दोन्ही काय आहे डेटा डिपेंडेंट आहे. ठीक आहे. डेटा लागतो यांना यांच्या मॉडेलला काम करायला. मशीन लर्निंग काय आहे तेव्हा तुम्ही या दोघांचं कंपॅरिझन कराल मशीन लर्निंगचं आणि डीप लर्निंगचं. तर काय आहे की मशीन लर्निंग काय आहे सिम्पल आहे. ठीक आहे. आणि हे काय आहे कॉम्प्लेक्स आहे का बरं कारण की हे न्यूरल नेटवर्क वापरते. त्याच्यानंतर याला डेटा कमी लागतो. ठीक आहे. याला डेटा काय लागतो जास्ती लागतो. आणखी याला कॉम्प्लेक्स टास्कला एफिशियंटली कॉम्प्लेक्स टास्कला चांगल्या प्रकारे याचा आउटपुट द्यायचा असतो. कॉम्प्लेक्स टास्कला हे स्लो काम करते. ठीक आहे. याला फीचर शिकवायची गरज नसते. याला फीचर शिकवायची
गरज असते. हे काही आपले मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचे आपले एक्झाम्पल झाले. ओके. चला आता पुढे चलूया. आता आपण एक केस स्टडी घेऊ प्लांट्स डिसीज डिटेक्शनची. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होईल, सपोज तुमच्या प्लांट्सला कुठली डिसीज झाली आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती करायचं आहे. ठीक आहे. सो काय कराल तुम्ही, सगळ्यात पहिले त्या प्लांटचा फोटो काढा. ठीक आहे. प्लांटचा फोटो काढा, लीव्हचा फोटो काढा आणि त्या डीप लर्निंगच्या मॉडेलला तुम्ही सबमिट करा. मग काय करेल, फार्मरनी क्लिक केला, मग तो काय जाईल, अनालिसिसच्या फेजमध्ये जाईल. ठीक आहे. अनालिसिस मध्ये काय करेल, डीप लर्निंगचा जो मॉडेल आहे, तर इमेजचा जो पॅटर्न आहे ते समजून घेईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होईल, मग त्याच्या सिस्टम मध्ये मॉडेलमध्ये बरेचसे आपल्या डिजिटचे पॅटर्न स्टोअर राहील. तसा त्याला इमेज अनालिसिस करून तो पॅटर्न लक्षात आला, तो कंपॅरिझन करणं सुरू होते. कम्पेअर करेल, हा आहे का पॅटर्न, हा आहे का पॅटर्न, हा आहे का. ठीक आहे. जसं त्याचा पॅटर्न मॅच झाला, तो मग आपल्याला सोल्युशन देईल की प्लांटला सपोज डिजीज झालेली आहे, त्याची ट्रीटमेंट ही आहे. ठीक आहे. तसं इथे लिहिलेलं आहे, प्रोव्हाइड ट्रीटमेंट प्रिव्हेन्शन मेथड्स. ठीक आहे. मग त्याचा फायदा काय आहे, याचे खूप सारे फायदे असतात. जसं की तुमचा जो क्रॉपचा लॉस आहे तो किती होईल, 70% कमी होईल. इन्कम तुमचा वाढणार. ठीक आहे. आणि कसं आहे, तुमचं मशीन लर्निंगचं मॉडेल 24 तास काम करतं. ठीक आहे. आपण ह्युमन सारखं नाही की त्याला 6 to 8 hours 6 ते 8 तास दिवसाला रेस्ट पाहिजे असतं, असं नसते. चला, मग आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो आहे डीप लर्निंग. तर तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा बघू शकता. ठीक आहे स्टुडंट्स. ओके. थँक्यू.